तर मित्रांनो, आज क्वार्टर वन बिझनेस अपडेटमुळे शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली. एका कंपनीचा शेअर 11% उसळला, तर दुसऱ्या कंपनीने 41% बिझनेस ग्रोथ दाखवली. तर एका कंपनीचा महसूल 14% वाढला, तर दोन कंपन्यांनी दमदार बिझनेस अपडेट दिल्यानंतरही त्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. नेमकं असं काय झालं? आणि या 5 कंपन्यांपैकी कोणता स्टॉक पुढील काळात सर्वात मजबूत दिसतो? चला जाणून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या अपडेटपासून. सर्वात आधी टाटा ग्रुपमधील टायटनची बातमी. तर टायटन कंपनीने क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये कन्झ्युमर बिझनेसमध्ये तब्बल 41% ची वार्षिक वाढ नोंदवली आहे. ज्वेलरी बिझनेसमध्ये 39% वाढ, तर इंटरनॅशनल बिझनेसमध्ये तब्बल 128% ची वाढ झाली आहे. कॅरेट लेन, वॉचेस आणि आय केअर या तिन्ही व्यवसायांनी चांगली कामगिरी केली. कंपनीने या तिमाहीत 77 नवीन स्टोअर्स सुरू केले असून एकूण रिटेल नेटवर्क 3680 स्टोअर्सपर्यंत पोहोचले आहे. या दमदार बिझनेस अपडेट नंतर टायटनचा शेअर गुंतवणूकदारांच्या फोकसमध्ये आला आहे. आता पुढील बातमी म्हणजे इन्फो एज. कंपनीने क्वार्टर वन फायनान्शियल 27मध्ये बिझनेस अपडेटनंतर इन्फो एजचा शेअर तब्बल 11%हून अधिक वाढला. रिक्रुटमेंट बिझनेसमध्ये मजबूत वाढ झाली असून बिलिंगमध्ये मोठी वाढ नोंदवली आहे. 99 एकर्स या रिअल इस्टेट व्यवसायानेही चांगली कामगिरी केली आहे. कोडिंग निंजाच्या अधिग्रहणामुळे कंपनीच्या दीर्घकालीन ग्रोथ स्टोरीला आणखी बळ मिळू शकतो. यामुळे इन्फो एज पुन्हा एकदा गुंतवणूकदाराच्या रडारवर आला आहे. आता पुढे बातमी म्हणजे जुबिलंट फूडवर्ककडे वळूया. तर डॉमिनोज पिझ्झा चालवणाऱ्या या कंपनीचा कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू 14% वाढून 2,569 कोटीवर पोहोचला आहे. कंपनीने 76 नवीन स्टोअर सुरू केले असून स्टोअर एक्सपान्शन वेगाने सुरू आहे. या बिझनेस अपडेटनंतर शेअरमध्ये सुमारे 4% ची वाढ पाहायला मिळाली. मात्र काही ब्रोकरेजने भविष्यातील मार्जिनवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आता पुढील बातमी रिटेल सेक्टरमधून ट्रेंड. तर ट्रेंड कंपनीने क्वार्टर वनमध्ये कंपनीचा महसूल 19% ने वाढून 5,666 कोटी झाला आहे. झुडिओ आणि वेबसाईटच्या विस्तारामुळे ही वाढ झाली. कंपनीने या तिमाहीत 20 नवीन स्टोअर सुरू केले आहे. मात्र महसूल वाढ अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. यावरून शेअर बाजारात केवळ वाढ नाही तर अपेक्षा पूर्ण होणेही तितकेच महत्त्वाचे असते. आता पुढील शेवटची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे कल्याण ज्वेलर्सची. कंपनीने क्वार्टर वनमध्ये सुमारे 38% ची महसूल वाढ नोंदवली. भारतातील व्यवसाय, आंतरराष्ट्रीय विक्री आणि कॅन्डेर या तिन्ही विभागाने चांगली कामगिरी केली. तरी देखील शेअरमध्ये जवळपास 7% ची घसरण झाली. यामागे प्रॉफिट बुकिंग आणि भविष्यातील मार्जिन बाबतची गुंतवणूकदारांची सावध भूमिका कारणीभूत मानली जात आहे. यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होते की मजबूत बिझनेस अपडेट असूनही शेअरची दिशा बाजाराच्या अपेक्षावर अवलंबून असते. आजच्या पाचही कंपन्यांकडे एकत्रितपणे पाहिल्यास एक वेगळे चित्र दिसते. टायटन, इन्फोएज आणि जुबिलंट फूडवर्क यांनी दमदार बिझनेस ग्रोथ दाखवला, तर ट्रेंड आणि कल्याण ज्वेलर्स यांनी चांगली वाढ नोंदवून सुद्धा शेअर्समध्ये दबाव अनुभवला. याचा अर्थ फक्त चांगले आकडे पुरेसे नसतात, तर ते बाजाराच्या अपेक्षेपेक्षा किती चांगले आहेत हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आजच्या पाचही कंपन्यांपैकी तुम्हाला सर्वात मजबूत बिझनेस अपडेट कोणत्या कंपनीचा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.